गण गणपते नमः. ओम उमा पार्वतीपते नमः. ओम गौरीपुत्राय नमः. नमस्कार मैत्रिणींनो. बाप्पा आला माझ्या दारी, शोभा आली माझ्या घरी. संकट घे देवा तू सामावून, संकट घे देवा तू सामावून, आशीर्वाद दे भरभरून. नमस्कार मैत्रिणींनो. गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय दैवत आहेत. बघा, कुठलीही कामे करताना प्रथम गणपती बाप्पांचं जर आपण पूजन केले, मनापासून प्रार्थना केली, तर सर्व संकट दूर होतात आणि ते कामसुद्धा पूर्णत्वास जातं. एवढेच नाही तर देवी देवतांना सुद्धा प्रथम गणपती बाप्पांचं पूजन करावे लागते. तर मैत्रिणींनो, देवांचे देव महादेव विष्णुदेव यांनी सृष्टीवर अनेक अवतार घेतले, अनेक दृष्टांचा नाश करण्यासाठी आणि आपल्या भक्तांना वचन दिलेले पाळण्यासाठी. मैत्रिणींनो, गणपती बाप्पांना सुद्धा अवतार घेतले आहेत आणि गणपती बाप्पाचे उत्सव आहेत तो आपण भाद्रपद महिन्यामध्ये शुक्ल चतुर्थीला साजरे करत असतो. परंतु त्यानंतर बघा, माघी गणेश उत्सव सुद्धा साजरा केला जातो. तर मैत्रिणींनो, तुम्ही करत नसाल तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर निदान नक्की करा. तुझे नाम ओठी तुझा ध्यास चित्ती, तुझ्या दर्शनाने मिळे आत्मशांती. बघा मैत्रिणींनो, हा माघी गणेश जयंती उत्सव का साजरा केला जातो याची फार सुंदर रहस्यमय कथा आहे. ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. माघ महिन्यात येणाऱ्या गणेश जयंतीचा दिवस आपल्या इच्छांची पूर्तता करण्यासाठी खूपच विशेष महत्त्वाचा मानला जातो. आता यंदा माघी जयंती ही 22 जानेवारी 2026 रोजी आलेली आहे. शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी, जी मुख्यतः माघी गणेश चतुर्थी याही व्यतिरिक्त तिलकुंद चतुर्थी या नावाने ओळखली जाते. गौरी गणेश चतुर्थी किंवा गणेश विनायक चतुर्थी म्हणूनही या तिथीला ओळखले जाते. या दिवशी श्रद्धेने आणि भक्तिभावाने भगवान श्री गणेशाची उपासना आणि उपाय केल्यास आपल्या जीवनात सुख समृद्धी यश समाधान प्राप्त होणार आहे. शिवाय आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की मागे श्री गणेश जयंतीचे महत्त्व आणि भगवान श्री गणेशाला प्रसन्न करण्यासाठीचे काही खास उपाय जे आपल्या मनोकामना पूर्ण करण्यास मदत करतात. चला तर मग विघ्नहर्ता श्री गणेशाला वंदन करून सुरुवात करूया आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला. पण त्याआधी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः, ओम उमा पार्वती पुत्राय नमः नक्की टाईप करा. बघा, श्री गणेश लहरीच्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आपल्या म्हणजे ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासूनच गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेलेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेशाची जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्व हे नेहमीच्या तुलनेने 1001 सहस्रपटीने कार्यरत होत असते असे सांगितले जाते. म्हणूनच या दिवशी आपण मनोकामनापूर्ती उपाय, नामस्मरण, श्री गणेश सेवा नक्की करू शकतो, ज्यामुळे आपल्याला दुप्पट लाभ प्राप्त होऊ शकतो असं सांगितलं जातं. आता मागे श्री गणेश जयंतीचे महत्त्व काय, तर मोदकांचा प्रसाद केला, लाल फुलांचा हार सजवला, मखर नटुनी तुम्ही तयार झाले, वाजत गाजत गणपती बाप्पा आले, गुलाल फुले अक्षता उधळे, बाप्पांच्या स्वागतासाठी जमले सगळे. गणपती बाप्पांची स्पंदना आणि पृथ्वीच्या चतुर्थी तिथीची स्पंदना सारखी असते, ते एकमेकांना अनुकूल असते असे आपल्या आध्यात्मिक आणि ज्योतिषशास्त्रात सांगितलेले आहे. म्हणजे त्या तिथीला गणपती बाप्पाची स्पंदना जास्त प्रमाणात पृथ्वीवर येऊ शकतात, म्हणजे आपल्या ब्रह्मांडावर येऊ शकतात. प्रत्येक मासातील चतुर्थीला गणेश तत्व हे नेहमीच्या तुलनेने पृथ्वीवर अधिक प्रमाणात कार्यरत असते. या तिथीला केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने गणेश तत्वाचा जास्त लाभ होतो असे विशेष म्हटले आहे. यंदा माघी गणेश जयंती तिथी ही 22 जानेवारी 2026 रोजी गुरुवारी रोजी रात्री म्हणजे पहाटे 2:47 सुरू होत असून या तिथीची समाप्ती 30 जानेवारी शुक्रवारी रात्री पहाटे 2:28 होणार आहे. तर उदय तिथीनुसार आधारावर गणेश जयंती ही 22 जानेवारी रोजी साजरी केली जाणार आहे. यंदा गणेश पूजेचा शुभ मुहूर्त तब्बल 2 तास 8 मिनिटं आहे. या दिवशी श्री गणेशाची पूजा सकाळी 11:29 सुरू करू शकता, कारण मुहूर्ताची समाप्ती 1:37 होईल. या दिवशी भद्रा काळ दुपारपासून लागतो, त्यामुळे पूजा करणे सकाळीच मानलेले आहे. गणेश जयंतीच्या दिवशी चंद्र पाहण्यास सक्त मनाई आहे. या दिवशी निर्धारित कालावधीत चंद्र पाहिल्याने चोरीचा आळ येतो असे विशेष म्हटले जाते आणि वाईट गोष्टी, वाईट संकटे आपल्या माथ्यावर लागतात असे सुद्धा म्हटले जाते. त्यामुळे या दिवशी सकाळी 8:52 ते रात्री 9:01 चंद्र पाहू नये असे सांगितले जाते. हा चंद्रदर्शन निश्चित
कालावधी 12 तास 8 मिनिटे असणार आहे. वैद्यकीय दिनदर्शिकेनुसार परिघ योगासह शिव आणि रवी योग तयार होत आहे. या दिवशी परिघ योग दुपारी 12 वाजून 24 मिनिटापर्यंत राहील. त्यानंतर शिवयोग सुरू होईल. यासोबतच सकाळी 7 वाजून 9 मिनिटापासून रवी योग तयार होत असून 23 फेब्रुवारीला दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजून 33 मिनिटापर्यंत हा योग असेल. त्यामुळे या कालावधीत आपल्याला रवी ग्रह मजबूत करून भगवान शिवाचे सतत नामस्मरण करत राहायचे आहे. कारण या कालावधीत भद्राची सावड सुद्धा आहे, जी रात्र 10 वाजून 26 मिनिटापासून ते 23 जानेवारी सकाळी 7 वाजून 9 मिनिटापर्यंत आहे. माघ महिना हा शिवभक्तांसाठी आणि गणपती भक्तांसाठी परभणीचा दिवस मानला जातो. माघ महिन्यात श्री गणेशाने महत्कट विनायक रूपाचे अवतार घेतला होता. ते दिवशी गणपती बाप्पांच्या भक्तांनी जर खरंच मनापासून भक्ती केली तर अखंड जीवनातील संकट दूर करण्याची ताकद आपल्याला मिळते. तर मैत्रिणींनो, देवांचे देव महादेव विष्णुदेव या देवाने सुद्धा अनेक अवतार घेतले. त्याच पद्धतीने श्री गणेशाने सुद्धा प्रमुख 3 अवतार घेतल्या. या तिन्ही अवतारांची उत्पत्ती ही वेगवेगळी आहे. त्यातील पहिला अवतार बघा, वैशाख पौर्णिमा पृष्ठपथी तिथी विनायक जयंती आपण साजरी करतो. आणि दुसरा जो अवतार आहे तो भाद्रपद शुक्ल चतुर्थी, त्यावेळेला आपण पार्थिव श्री गणेश पूजन करतो. त्यावेळेस 10 दिवस श्री गणेशाची अगदी आनंदात उत्साहात आपण पूजा आराधना करतो. आता तिसरा अवतार अतिशय महत्त्वाचा आहे बघा, तो म्हणजे माघ चतुर्थी. म्हणजे आपण माघी गणेश उत्सव आत्ता सध्या 22 जानेवारीला आलेला आहे. त्यावेळेस आपण माघी गणेश जयंती अतिशय आनंदात साजरी करतो. परंतु तो अवतार श्री गणेशाला का घ्यावा लागला, एक छोटीशी कथा आहे, तर जाणून घेऊया. एका असुराचा वध करण्यासाठी श्री गणेशाला हा अवतार घ्यावा लागला. त्या असुराचे नाव होतं नरांतक असुर. हा महाभयंकर राक्षस होता. त्याच राक्षसाला मारण्यासाठी गणपती बाप्पांनी कश्यप ऋषी आणि माता अदितीच्या पोटी जन्म घेतला. याचा उल्लेख स्कंद पुराणात स्पष्ट सांगितलेला आहे. पण तो अवतार म्हणजे विनायक. गणपती बाप्पा या अवतारामध्ये लहानपणापासून पराक्रमाची पताका अखंड सृष्टीमध्ये दैवत होत ठेवली. त्यांच्या पाठीशी कुठलेही बळ नसताना केवळ स्वकर्तृत्वावर देवांनाही त्यांनी सर्व संकटातून मुक्त केले. ऋषी, साधू, मुनी, देव, देवता अशा सर्वांचं रक्षण त्यावेळी गणपती बाप्पांनी केलं. त्यांचं अवताराची म्हणजे गणपती बाप्पाच्या त्याच अवताराची पूजा करण्यासाठी, स्मरण करण्यासाठी शेकडो वर्षापूर्वी या माघी गणेश उत्सव साजरा केला जातो. आजही असे म्हटले जाते की या गणेश चतुर्थीच्या दिवशी श्री गणेश तत्व लहरी सर्वात अधिक पृथ्वीवरती आल्या. म्हणून हा इतका दिवस महत्त्वाचा आहे की या दिवशी श्री गणेशाची काही नाही जमलं तरी निदान नामस्मरण तर अखंड ठेवावे. आता माघी श्री गणेश जयंती दिवशी काय करावे आणि काय करू नये. या दिवशी श्री गणेशाची विधिवत आणि भावपूर्ण पूजा आणि आरती करावी, नामजप करावा. श्री गणेशाच्या ज्या ज्या आवडीच्या वस्तू आहेत म्हणजेच लाल फूल, दुर्वा व्हावे. संध्याकाळी श्री गणेशाचे स्तोत्रपठण करावे. त्यामध्ये श्री गणेशाचे सात्विक नामजप अखंड लावावे. देवतेच्या विविध उपासनेपैकी कलियुगात सर्वात श्रेष्ठ, त्याचबरोबर सोपी, सुलभ आणि ज्योतिष अनुसंधान साधून देऊ शकणारी अशी एकमेव उपासना म्हणजे देवतेचे नामजप होय. तुम्ही तुमच्या देवतेचे जेवढे नामजप कराल तेवढे तुमच्या घरामध्ये सकारात्मकता आणि प्रसन्न वातावरण राहते. भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेचा तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजपाचा उच्चार योग्य असणे अतिशय आवश्यक आहे. देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोहोचतो. शिवाय नामजप करताना त्याच्या अर्थाकडे लक्ष देऊन केलं तर तो अधिक व पूर्ण होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे श्री गणेशाचा नामजप कसा करावा बघूया. अक्षर सात्विक असेल तर त्यात चैतन्य असतं. सात्विक अक्षर आणि त्याच्या सभोवतालच्या देवतेच्या तत्वाला अनुरूप अशी चौकट याचा अभ्यास करून सनातन श्री गणेशाचे नामजपपट्टी बनवणे आणि ही नामजपपट्टी घरात लावल्याने घरात सात्विकता निर्माण होते आणि आपापल्या नामजप करण्याची आठवणही होते. त्यामुळे श्री गणेशाचे स्तोत्र तुम्ही म्हणू शकता. आता स्तोत्र याविषयी थोडंसं समजून घ्या. स्तोत्र म्हणजे देवतेचे स्तवन म्हणजे देवतेची स्तुती होय. स्तोत्र पठनाने केल्याने पठन करणाऱ्या भक्ती सूक्ष्म स्वरूपातील संरक्षण कवच निर्माण होऊन तिचे अनिष्ट शक्तीपासून संरक्षण होते. श्री गणेशाचे 2 स्तोत्र सर्वांना परिचित आहेत. त्यापैकी एक म्हणजे संकटनाशक स्तोत्र आणि दुसरं म्हणजे गणपती अथर्वशीर्ष. हे श्री गणेशाचे दुसरे सर्व परिचित सूत्र आहे. ज्यामुळे ठराविक लय आणि सुरात एखादे स्तोत्र म्हटले जाते त्यावेळी त्या स्तोत्रातून विशिष्ट चैतन्यदायी शक्ती निर्माण होते. याकरिता स्तोत्र विशिष्ट लयात म्हणणे आवश्यक आहे.
आता मागे श्री गणेशाची पूजा कशी करावी, तर श्री गणेशाची पूजेला आरंभ करण्यापूर्वी आपण प्रथम प्रार्थना करावी. म्हणावे, हे गजानना, या पूजाविधीद्वारे माझ्या अंतःकरणात तुझ्या प्रतिभक्ती भाव निर्माण होऊ दे. या पूजाविधीतून प्रक्षेपित होणारी चैतन्य तुझ्या कृपेने मला अधिकाधिक ग्रहण होऊ दे. त्यानंतर श्री गणेशाचा अभिषेक करावा. अभिषेक करत्या वेळेस 11 वेळा ओम गण गणपते नमः मनातल्या मनात म्हणा. प्रथम पाण्याने अभिषेक घालावा, त्यानंतर ओम गण गणपते नमः म्हणत दही, दूध, तूप याने अभिषेक घालावा. त्यानंतर श्री गणेशाची मूर्ती स्वच्छ करावी. श्रीची मूर्ती पुसून घ्यावी. एका लाल वस्त्रावरती ती गणेशाची मूर्ती थोडेसे तांदूळ ठेवून स्थापित करावी. त्यानंतर श्री गणेशाला अनामिका या बोटाने गंध लावावा. त्यानंतर एक लाल फूल 11 ध्रुवांची जोडी व्हावी, अर्पण करावे. चंदन, केवडा, चमेली या श्री गणेशाला अगरबत्ती, अत्तर आहे तर ते तुम्ही श्री गणेशाला लावावे. तर यापैकी कुठलीही एक अगरबत्ती किंवा अत्तर लावलं तरी सुद्धा चालेल. त्यानंतर श्री गणेशाला शक्य असल्यास 8 किंवा 8च्या प्रती प्रदक्षिणा घालाव्या. सर्वप्रथम उच्चिष्ट गणपती यांचं पूजन करावे. म्हणजे काय, तर आपल्या जीवनात कुठेतरी न्यूनता आहे किंवा आपल्या इच्छा अपूर्ण राहिल्या आहेत असं वाटतं, याला उच्चिष्ट म्हटले जाते. या गणेशाच्या पूजनाने आपल्या सर्व इच्छित गोष्टींची पूर्तता होते असे विशेष म्हटले जाते. त्याचप्रमाणे कर्जमुक्ती, दारिद्र्यनाश, निरंतर आर्थिक आणि व्यावसायिक उन्नती, लक्ष्मी प्राप्ती, त्याचबरोबर आलेल्या संकटांचा योग आणि विनियोग या गोष्टी उच्चिष्ट गणेशाच्या साधनेतून साध्य होतात असे म्हणतात. सर्वसाधारणपणे कोणत्याही बुधवारी किंवा श्री गणेश चतुर्थी दिवशी याची साधना करणे अतिशुभ मानलं जातं. त्यानंतर श्री गणेशाच्या आराधनेचा मूलमंत्र लक्षात घेऊन म्हणावा. तो म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दंती प्रचोदयात. हा संकटात सापडलेल्या भक्ताला विघ्नमुक्त करणं हा श्री गणेशाचा महामंत्र आहे असे म्हटले जाते. तर मैत्रिणींनो, आत्ता मागे श्री गणेश जयंतीचे काही प्रभावशाली उपाय बघूयात. 1. श्री गणेशाच्या पूजाविधीनंतर जवसाच्या तेलाचा दिवा, विशेष करून शिवशक्ती अशा 2 वातीचा दिवा मनोभावे प्रज्वलित करावा आणि ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी प्राप्त होते, कारण याच दिवशी शिवयोग सुद्धा जुळून आलेला आहे. तसेच या उपायाने मुलांचे चिडचिड, हट्टीपणा हे पूर्ण बंद होऊन मुलांची लक्ष एकाग्र होते. तसेच प्रत्येक व्यक्तीला मानसिक शक्ती प्राप्त होते. हा उपाय अत्यंत प्रभावी म्हटले गेले आहे, कारण जवसाचे तेल हे चंद्राशी संबंधित मानले गेले आहे आणि चंद्र हे गणेशाशी संबंधित आहे. 2. चंद्र हा मन, मानसिक शांती आणि भावनांसाठी अत्यंत जबाबदार ग्रह मानला जातो. त्यामुळे या दिवशी संध्याकाळी जवसाच्या तेलाचा दिवा लावून त्यामध्ये एक कापूर टाकून प्रज्वलित केले असते बुद्ध दोषातून आराम मिळतो. तसेच या दिवशी फक्त चंद्रदर्शन घ्यायचं नाही, पण चंद्रदेवासाठी तुम्ही हा दिवा घरामध्ये किंवा शक्य असेल तर तुळशीमध्ये प्रज्वलित करावा. 3. या दिवशी तुम्हाला पूजाविधी करायला वेळ मिळाला नाही किंवा तुम्ही ज्यावेळेस देवघरामध्ये श्री गणेशाची पूजाविधी करतात त्यावेळेस तुम्हाला नारळाच्या तेलाचा विशेष करून एक दिवा प्रज्वलित करायचा आहे, तो म्हणजे श्री गणेशासाठी. कारण नारळाचे तेल हे देवांच्या प्रती आदर समर्पणाचे प्रतीक मानले जातं. नारळ हे समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि नारळाच्या तेलाचा दिवा लावल्याने धन, समृद्धीच्या प्रती तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो असे म्हटले जाते. शिवाय नारळाचे तेल आध्यात्मिक पुराणानुसार ग्रहांना शांत करते. जर आपले सर्व ग्रह शांत असतील तर आपल्या सर्व इच्छा, मनोकामना पूर्ण होतात. तसेच नारळाच्या तेलाचा या दिवशी दिवा लावल्याने घरामध्ये ऐश्वर्य, समृद्धी येते. पण हा दिवा आग्नेय दिशेकडे तोंड करून प्रज्वलित करावा. नंबर 4. तुम्हाला कितीही मोठं संकट आलेले असेल, कितीही मोठं कर्ज असेल तर मागे गणेश चतुर्थी दिवशी 21 दुर्वा घ्यायच्या आहेत. तर हा उपाय तुम्हाला मंदिरात जमत नसेल तर घरी केला तरी सुद्धा चालेल. हा उपाय दिवसभरात केव्हाही केला तरी चालेल, पण एक आसन घेऊन बसायचे आहे. एक तामण घ्यायचं आहे, त्यामध्ये हिरवागार अशा 21 दुर्वा घ्यायच्या आहेत आणि मनापासून श्री गणेशाला प्रथम प्रार्थना करून एक दुर्वा घेऊन एक संकटनाशन स्तोत्र म्हणायचे आहे आणि ते झाल्यानंतर श्री गणेशाला ती दुर्वा अर्पण करायची आहे. असे तुम्हाला 31 वेळा श्री गणेश संकटनाशन स्तोत्र म्हणत पठण करायचे आहे आणि जी काही तुमची मनातील इच्छा आहे, मनोकामना आहे ती गणेशाला सांगायची आहे. तर ही इच्छा तुमच्या मुलांसाठी असेल, पतीसाठी असेल, स्वतःसाठी असेल, घरासाठी असेल, कुठलीही इच्छा असेल तर ती इच्छा श्री गणेशाला सांगून प्रार्थना करायची आहे. तर त्या दिवशी तुमची ती इच्छा पूर्ण झालेली असेल. स्कंद पुराणात स्वतः श्री गणेशाने म्हटले आहे की जो भक्त मला भक्तिभावाने दुर्वा अर्पण करेल त्याच्या सर्व इच्छा, मनोकामना मी स्वतः
त्याच्या घरापाशी येऊन घरामध्ये येऊन पूर्ण करेन. नंबर 5, मागी गणेश जयंती दिवशी आपल्या मुलांची प्रगती व्हावी, आपल्या मुलांना पाहिजे ती नोकरी मिळावी, करिअरमध्ये यश मिळावं, आलेल्या नोकरीत प्रमोशन मिळावं, तसेच आपली मुलं हट्टीपणा करतात, चिडचिड करतात, किरकिर करतात, केलेला अभ्यास लक्षात राहत नसेल, यासाठी आपल्याला 21 हिरवे मूग घ्यायचे आहेत. एक छोटीशी वाटी घ्यायची आहे, त्यात ते हे 21 मूग ठेवायचे आहेत आणि एक मूग घेऊन ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि श्री गणेशाला तो मूग अर्पण करायचा आहे. असे तुम्हाला 21 वेळा करायचे आहे. हिरवे म्हणजे जे मूग आहेत ते बुध ग्रहाशी प्रतिनिधित्व करत असतात. जर बुध ग्रह आपल्या मुलांसाठी आपल्याला मजबूत झाला तर मुलांची स्मरणशक्ती तसेच त्याच्या शिक्षणामध्ये हवी असलेले मार्क्स मिळायला त्यांना फायदा होते. तसेच मुलांचा सर्वांगीण विकास होतो. आत्ता जर घरी उपाय केला तर हा एक मूग काय करायचा, तर हे मूग काय करायचे, तर ज्यावेळेस आपण भात बनवतो तर त्या भातामध्ये सर्व मूग टाकायचे आणि हा भात पक्ष्यांना खायला दिला चालेल किंवा आपण स्वतः ग्रहण केला तरीही चालेल, काही हरकत नाही. नंबर 6, आपल्या जीवनामध्ये धनासंबंधित ज्या काही समस्या आहेत, पैसा येत नसेल, आलेला पैसा टिकत नसेल, काही केल्या माता लक्ष्मी स्थिर राहत नसेल, तर अशा आपल्या 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत आणि हे जे तांदूळ आहे ते तांदूळ आपल्याला कुंकूने लाल करून घ्यायचे आहेत. सर्वप्रथम श्री गणेशाला हळदी कुंकू, जास्वंदाचे फूल आणि दुर्वा अर्पण करून श्री गणेशाला इदम अक्षतम ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करत करत एक तांदूळ जास्वंदीच्या फुलावरती अर्पण करायचा आहे. असे तुम्हाला सर्वच्या सर्व 21 तांदूळ इदम अक्षतम ओम गण गणपते नमः मनातील मनास जास्वंदीच्या फुलावरती हा तांदूळ अर्पण करायचा आहे. तर त्या तुमच्या सर्व इच्छा नक्की पूर्ण होतील. तुम्ही कितीही मोठ्या संकटात असेल, तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर श्री गणेश स्वतःहून ती इच्छा पूर्ण करतील. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नमः नक्की टाईप करा. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होत सुख समृद्धी शांती आरोग्य आपणास लाभो ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते आणि मागी गणेश जयंतीच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.